नमस्कार मंडळी, आज आपण परफेक्ट गाड्यावर मिळतो तसा बदाम मिल्कशेक बनवणार आहोत। तेही अगदी घरी उपलब्ध असलेल्या फक्त 4 गोष्टींपासून। सेम गाड्यावर जसा मिळतो त्यासारखीच कन्सिस्टन्सी आणि त्यापेक्षा सुद्धा भारी चव। चला तर मग सुपर हेल्दी आणि सुपर डिलिशियस बदाम मिल्कशेक बनवायला सुरुवात करूयात। त्यासाठी इथे मी 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे। यालाच फुल फॅट किंवा फुल क्रीम दूध असं सुद्धा म्हणतात। इथे तुम्ही म्हशीचं दूध न वापरता गाईच्या दुधाचा वापर केला तरी सुद्धा चालेल। आता हे दूध आपल्याला गॅसवरती गरम करायला ठेवायचं आहे, पण त्यापूर्वी यामधून अगदी थोडंसं दूध आपल्याला बाजूला काढायचं आहे। हे दूध मी का बाजूला काढलं हे तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे। व्हिडिओ असाच शेवटपर्यंत बघत राहा। त्यानंतर उरलेलं जे दूध आहे ते मी गॅसवरती गरम करायला ठेवलं। त्यानंतर बदाम मिल्कशेक बनवण्यासाठी इथे मी 25 ते 30 बदाम रात्रभर भिजवून घेतलेले आहेत। तुम्ही जर बदाम भिजायला घालायला विसरला तर मिल्कशेक बनवण्यापूर्वी हे बदाम 1 तासभर गरम उकळलेल्या पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे। आरामात छान असे भिजले जातात। बघू शकता याची साल किती व्यवस्थित अशी निघत आहे। याच पद्धतीने सगळ्या बदामांच्या मी साली काढून घेतल्या। अशा पद्धतीने 20 ते 25 बदाम मी सोलून इथे बाजूला ठेवले आणि यापैकीच 5 ते 6 बदाम घेऊन त्याचे उभे अशा पद्धतीने पातळ काप करून घेतलेले आहेत। त्यानंतर सोलून घेतलेले जे हे अख्खे बदाम आहेत ते मिक्सरचे छोटे भांडं येतं त्यामध्ये घालून घ्यायचे आणि हे बदाम व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचे। बदाम चांगल्या प्रकारे बारीक व्हावेत त्यासाठी जे आपण दूध बाजूला काढून घेतलेलं होतं त्यापैकी थोडंसं दूध घालायचं आणि बदाम चांगले बारीक करून घ्यायचे। आता हे वाटीतलं उरलेलं दूध सुद्धा आपल्याला नंतर लागणार आहे, त्यामुळे ते बाजूला ठेवायचं। त्यानंतर या बदामाची व्यवस्थित अशी मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवून घ्यायची। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी पेस्ट बनवून घेतलेली आहे। दुसरीकडे गॅसवरती आपण दूध जे गरम करायला ठेवलं होतं ते सुद्धा आता व्यवस्थित असं गरम झालेलं आहे। हे दूध आपल्याला जास्त असं आटवून घ्यायचं नाही, पण यावरची साय मोडून घ्यायची। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता लो फ्लेमवरती दूध असं चांगलं ढवळून घ्यायचं, त्यामुळे ते उतू जाणार नाही। त्यानंतर 5-6 बदामांचे जे उभे पातळ काप केलेले होते हे बदामाचे काप घालायचे आणि 6 ते 7 चमचे साखर घालायची। इथे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर लगेच जी बदामाची पेस्ट आपण बनवून घेतलेली होती ती सगळी पेस्ट यामध्ये घालून घ्यायची। भांड्याची पेस्ट जर व्यवस्थित निघत नसेल तर खालचं जे कढईमधलं दूध आहे ते 1-2 चमचे तुम्ही या भांड्यामध्ये घालून विसळून घेऊ शकता। हे सगळे जिन्नस दुधामध्ये घातल्यानंतर दूध व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। यामधली साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची। साखर विरघळल्यामुळे दूध पुन्हा थोडंसं पातळ होतं, त्यामुळे अगदी 2 ते 3 मिनिट लो फ्लेमवरती दूध चांगलं उकळून घ्यायचं। इथे दूध जास्त उकळून घेण्याची सुद्धा गरज नाही, कारण आपण नंतर एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरणार आहोत, त्यामुळे या दुधाला एकदम दाटसरपणा येईल। हे दूध सतत ढवळत राहायचं आणि यावरची जमा झालेली साय किंवा कढईला लागलेली साय सारखी मोडत राहायची, त्यामुळे या बदाम मिल्कशेकला चव सुद्धा खूप छान येईल। अशा प्रकारे 2 ते 3 मिनिट हे दूध मी व्यवस्थित असं उकळून घेतलेलं आहे। त्यानंतर 1 लिटर दुधापैकी जे थोडं दूध आपण काढून ठेवलं होतं त्यापैकी थोडंसं दूध आपण बदाम बारीक करण्यासाठी वापरलं। त्यानंतर उरलेल्या दुधामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घालायची आणि चांगलं मिक्स करून कस्टर्डच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या। इथे दूध थंडच वापरायचं किंवा रूम टेम्परेचरचं असेल तरी चालेल, परंतु दूध गरम ठेवायचं नाही, कारण त्यामध्ये कस्टर्ड पावडर घातली तर त्याच्या गुठळ्या मोडल्या जाणार नाहीत। हाच तो आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ज्यामुळे आपल्या दुधाला एकदम दाटसरपणा येईल। बघू शकता यामधल्या गुठळ्या मी पूर्णपणे मोडून घेतलेल्या आहेत। त्यानंतर गॅसची फ्लेम लोच ठेवायची आणि कस्टर्डचं मिश्रण दुधामध्ये घालून घ्यायचं। त्या अगोदर हे दूध व्यवस्थित असं तळापासून हलवून घ्यायचं, कारण कस्टर्ड पावडर तळाशी जाऊन बसते। त्यानंतर अगदी हळूहळू एका हाताने कस्टर्डचं मिश्रण दुधामध्ये घालत राहायचं आणि दूध दुसऱ्या हाताने सतत ढवळत राहायचं, त्यामुळे कस्टर्डच्या गुठळ्या दुधामध्ये होणार नाहीत। तुम्ही हवं तर कस्टर्डचं मिश्रण दुधामध्ये घालताना गॅसची फ्लेम बंद केली तरी चालेल आणि त्यानंतर गॅसची फ्लेम ऑन करून हे थोडंसं 2 ते 3 मिनिट उकळून घ्यायचं। बघू शकता अजिबात कस्टर्डच्या गुठळ्या या दुधामध्ये झालेल्या नाहीत। दुधाची कन्सिस्टन्सी सुद्धा लगेच चेंज झालेली आहे। दाटसरपणा याला लगेचच जाणवत आहे। त्यानंतर लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनिट हे कस्टर्डचं मिश्रण चांगलं शिजवून घ्यायचं।
सतत दूध तळापासून हलवत राहायचं, नाही तर कस्टर्ड पावडर तळाशी सेटल होऊन बसते किंवा दूधसुद्धा तळाला चिटकू शकतं, करपू शकतं ते. अशा प्रकारे कस्टर्ड पावडर या दुधामध्ये घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटांनी मी बरोबर गॅसची फ्लेम बंद केली. इथे दुधाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. बदाम मिल्कशेकसाठी ही कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे. जास्त दाटसर करायचं नाही. आपण इथे कस्टर्ड बनवत नाही, मिल्कशेक बनवतोय. त्यानंतर हे मिश्रण रूम टेम्परेचरला थंड करून घ्यायचं आणि सेट होण्यासाठी 2 ते 3 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. तुम्ही हवं तर रात्रभर सुद्धा फ्रीजमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल. बघू शकता 2 ते 3 तासांनंतर मी हे मिश्रण फ्रीजमधून काढलं. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. जसजसं हे मिश्रण थंड होईल तसा याचा दाटसरपणा वाढत जातो. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. बघू शकता अगदी गाड्यावर मिळतो त्या प्रकारची परफेक्ट कन्सिस्टन्सी याची आलेली आहे. चला मस्त असा थंडगार मिल्कशेक ग्लासमध्ये सर्व करूया. याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आलेली आहे. तुमचा जर मिल्कशेक थोडासा दाटसर झाला तर तुम्ही यामध्ये थोडंसं दूध मिक्स करू शकता. त्यानंतर बदामाचे काप घालायचे. तयार झाला मस्त थंडगार असा सुपर हेल्दी आणि सुपर डिलिशियस बदाम मिल्कशेक. घरी उपलब्ध असलेल्या फक्त 4 साहित्यांमध्ये गाड्यावर मिळतो तसा बदाम मिल्कशेक आपण बनवलेला आहे. कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. यूट्यूबवर प्रियंका घारमळकर या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी माझ्या रेसिपीज ऑनलाईन येतील तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येईल. ही बदाम मिल्कशेकची रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा. फेसबुक इंस्टाग्रामवरती सुद्धा प्रियंका घारमळकर या पेजला फॉलो करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या सुपर डिलिशियस रेसिपीमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.